तर बाबांनो चला चालू करू आपला ब्लॉग. पार्किंगला थांबलो होतो तुम्हाला तर माहिती आहे. इथे पार्किंगला थांबून 2 दिवस झालत. मग काय तेवढ्यात मालकाचा फोन आला की जावा म्हटलं, नंबर दिला लोडिंगला, जावा लोडिंग करा. जायचं होतं कृष्णागिरी पाशी. आधीच लय मार्केट डाऊन आहे, त्यात कसा बसा आपल्याला माल मिळालाय. हे सहजासहजी माल लवकर मिळत नाही. बेंगलोर मध्ये पार्किंगला लय गाड्या होत्या. पहिला काचवर कपडा मारून घेतला, नंतर ना कसं टेन्शन नको हो. मग काय तयारच होतं, मारला गाडी स्टार्टर, डायरेक्ट जायचं म्हणलं लोडिंग करायला. तेवढ्यानं बघा सिग्नल पडला इथं, ट्रॉफिक सिग्नल. आई तेवढ्याला पट्टा कळतो का 4 व्हीलर वाल्याला बघा. त्यांच्या आईची बेंगलोर मध्ये सिटी पास करून गाडीच्या पिन पोटा पाण्याचं बघडलं, गाडीत पण जरा डिझेल टाकून घेतलं. तिथनं आलो बघा लगे कृष्णागिरी पाशी लोडिंगच्या पॉइंटला. आपल्या तिथं आल्यावर गाडी एका साईडला लावून घेतली. गाड्याने आपल्याला घालायला अंगराग दिलत बघा. ट्रॅकसूट वाणीच खतरनाक गडी चमकतोय. त्याने दिलेला कोट घालून नंतर ना आम्ही गेलो जेवायला. ऋषीभाऊ बघा, ऋषीभाऊला ताट उचलत नाही, फरक बोलतोय किती माहिती आहे का तुम्हाला, नुसता पॉप टाकत बोलतोय. आणि वरनं ऋषीभाऊ म्हणतोय नात करती काय, या लागतेस. आता कुठे या लागते काय माहिती बाबांनो. नाद करते यावं लागते. डवारा जेवण करून झाल्यानंतर ना लोडिंगच्या पेपरचं जरा बघितलं. गाड्याला काय कळे ना, तीनदा चापचायला लागला. ऋषीभाऊचं मन नाही काय, ह्याची काय चुकी नाही, ह्याच्या आई बाजी चुकी आहे की ह्याला काढून ठेवलं. काय गिरणात काढलाय काय. गाडी लोडिंग करायची चालू केली. हेल्मेट मी अडकवल्याशिवाय परमिशन नाही आपल्याला तो उभा राहायची. हेल्मेट घातल्यानंतर ना, सेफ्टी केल्यानंतर ना माल भरायचा चालू केला. पण कस तर माल मिळला आईचे, पण त्यात आणि तिरपाल मारा म्हणाला आले. कसं करायचं सांगा. नंतर ना का लावून घेतल्या बघा दोन्ही गाड्या, चिटकावून लावा म्हणले, त्याशिवाय भरत ना आम्ही. बरं चालतंय म्हणलं, तुम्ही म्हणेल तसं. दोन्ही गाड्या लावून घेतल्यानंतर ना कागद पिन मारायचं चालू केलं. सुट्टी देतोय का आपणच वर जातोय कागद मारायला. जर बारी हो बारक्या अंगान म्हणते, बारका अंग असल्याचा फायदा चालू. आता आपल्या डोक्यात हेल्मेट आणि घातलेलं आहे. नात करते काय आपल्याला हलावं लागतंय. आपल्याला एक जॉकेट दिलेला आहे. वर जाऊन कागद मारायला लावलेलं, तेवढ्यात मला खाली बोलवून घेतलं की लगेच एक पेटी क्रॅक झालती, एक पेटी फुटलेली ना, अंदाजाने ठेवतानाच फोडल्या बघा. आता कसं करायचं सांगा, वाटत मग कसं जायचं. नंतर ना त्यांचा काय विषय असेल ते मिटवून घेतला. नंतर ना मग काय कागद मारायचं आणि चालू केलं. कागद मारायला 1 तास गेला, फरं नेबारच कागद बांधला हो. नागिनच टेन्शनच म्हणलं, रस्त्यात उगं टेन्शन नग. तीनदा माल बिल बांधून सगळं ओके मध्ये झालं. फक्त आता पेपर यायची वाट बघायची होती. आता पेपर आलं मग सुटाय डायरेक्ट पुण्याला. ही माल होता पुण्याचा आपला. मग काय लगेच दोन्ही गाड्याचा काटा करून घेतला. काटा करून झाल्यावर लगेच पेपर पिन आलं. मग काय जायचं तर डायरेक्ट पुण्याला. काढल्या गाड्या बाहेर कंपनीतनं लावल्या हायवेला. मग नंतर ना लगेच बेंगलोर पास करून घेतलं. बेंगलोर पास केल्या आपल्या गाडीत डिझेल जरा टाकून घेऊया म्हणलं, डिझेल कमी होतो. मगाचे 10,000चं टाकलेलं, आता टाके फुलच करून घेतली. आता पुण्यापर्यंत जाऊ तर काय म्हणजे काही टेन्शन नाही. मग काय नंतर ना लावली गाडी डिझेल टाकून हायवे लावल्यानंतर ना RTO साठी एक पैसे साईडला काढून ठेवलं ATM मधनं. कसं माहिती आहे का, त्यांना द्यायलाच लागते व भीक द्यायलाच लागते त्यांना, त्याशिवाय पर्यायच नाही. नंतर ना टोल नाक्यावर थांबल्यावर मग ग्रेस पिन जरा गाडीला मारून घेतलं. कसं ग्रेस मारल्यावर जरा चांगला असते हो, नाहीतर वाळून जाते पाक. मग काय नंतर ना आपला प्रवास चालू केला. या बारीच गाडी काय गावाकडनं टाकली नव्हती, उमदी मार्गे टाकली होती. हे बघा पंढरपूरचा बायपास कसला खतरनाक झालाय, लय म्हणजे लय खतरनाक. फायनली एकदा पुण्यामध्ये आलो बघा भावांनो, तुम्ही बघू शकताय. तर काय एंट्री केली, पेपर घेऊन गेलतो गेटवर. एंट्री केल्यानंतर गाडी आत घेतली आपली. पुण्यामध्ये काय आल्या सकाळपारच्याला न आंघोळी करता चालू केलं जेवण करायचं. गाडी आत घेतली, जेवण पिन करून घेतलं. जेवण करून महागारोस तर गाड्या पिन खाली केली बघा. आता लागा नुसतं जेवण करूस तर गाडी आज पहिल्यांदा एवढ्या लवकर गाडी खाली झाली. नाहीतर शाट मारे कधीच गाडी लवकर एवढ्या खाली होत नाही. हो द्या तिकडं. आपला ब्लॉग लय मोठा झाला. आता इथंच आपला ब्लॉग थांबूया. जाता फॉलो तेवढं करून घ्या की भावांनो. तुम्ही ब्लॉग बघताय पण फॉलोच कोण करत नाही.